ईश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मी ओम वाल्मिक श्रीवंशी, इयत्ता 7वीचा विद्यार्थी। मी इयत्ता 6वीला असताना बरेच दिवस आम्हाला शिक्षकच नव्हते। आमचं जीवन फार खडतर होतं। आम्ही देवाला प्रार्थना करायचो की आमच्या जीवनात कोणतरी चांगले शिक्षक यावे, आणि ही प्रार्थना देवाने ऐकली। आणि आंधळा मागतो एक डोळा, देव देतो 2 डोळे। नागरे सर येण्यापूर्वी मला हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज ठोसर यांनी गायन क्षेत्रात चांगले ज्ञान दिले व त्या जोरावर मी अहमदनगर जिल्ह्यात गायनात प्रथम क्रमांक मिळवला। आम्हाला वर्ग शिक्षक आलेच, पण वर्ग शिक्षकाबरोबर आमच्या जीवनात येणारे सद्गुरू पण आम्हाला मिळाले। नागरे सर नोव्हेंबर महिन्यात आले व आमच्या जीवनात भाग्य उजळले। भाग्य असे उजळलं की पुस्तकातील ज्ञान शिकवता शिकवता जीवनाचे धडे दिले। म्हणजे जीवन कसं जगावं, जीवनात काय करावं, काय करू नये हे आम्हाला नागरे सरांमुळे समजलं। आणि एवढंच नाही, आम्हाला हे पण समजलं की ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला। गुरु करावं हे आम्हाला नागरे सरांमुळे समजलं। मग 6वीचं वर्ष गेल्यानंतर 7वीत आल्यानंतर आम्हाला असं वाटायला लागलं की खरोखर आपण पण आपल्या आयुष्यात गुरु केला पाहिजे। मग त्या दृष्टीनं मी गुरुपौर्णिमेला नागरे सरांकडून अनुग्रह घेतला। माझ्या आईवडिलांनी अनुग्रह घेतला व त्या दिवशी मनोली गावामध्ये श्रीपाद बाबांच्या कार्याची खऱ्या अर्थानं सुरुवात झाली। आज आपण सर्व या ठिकाणी श्रीपाद बाबांचे महाराष्ट्रभर व महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जे नामाचं बीज पेरलेलं आहे, त्या बीजाचा परिणाम म्हणून आज इथं हजारो साधक आलेले आहेत। इथं आलेला प्रत्येक जण श्रीपाद बाबाच्या तालमीत तयार झालेला, मोठमोठे कीर्तनकार प्रवचनकार इथं आलेले आहेत। माझ्यासारखा सामान्य नवीन साधकांना तुम्हाला उपदेशाचा डोस पाजणं इथपर्यंत मी काही हुशार नाही, पण एवढं मात्र निश्चित की श्रीपाद बाबांकडून बिल्लाडी आपणकडे आलेला जो काही नामाचा प्रसाद आहे तो नागरे सरांच्या रूपानं मला गुरुपौर्णिमेला जसाच तसा मिळालेला आहे। त्यामुळे आपणासारखे करीत ही तात्काळ नाही काळ वेळ तया लागे हा तुकाराम महाराजांचा अभंग आपल्या श्रीपाद बाबांच्या मालिकेत जसा तसा अचानक आणला जातो। याचा अनुभव मला पण आला की मी नागरे सरांमुळे 2 महिन्यामध्ये प्रवचन करायला लागलो व आज मी उत्तम प्रवचन करू शकतो। माझ्या प्रवचनाचं जे काय आहे ते ज्ञान तुम्हाला देण्याइतपत मी मात्र निश्चित मोठा नाही, परंतु एवढं मात्र निश्चित की धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम। हे मात्र काम करण्याचा मी प्रयत्न करणार आहे, कारण श्रीपाद बाबाने जे सांगितलं तेच बिल्लाडे आप्पा सांगतात व तेच आमचे नागरे सर सांगतात की आपण प्रत्येक साधकानं कमीत कमी आपल्याला जे समजले जे आपण असे ठावे ते इतरांशी सांगावे आणि शहाणे करून सोडावे सकळ जना। जे आपल्याला समजले ते आपण दुसऱ्याला सांगितलं पाहिजे। म्हणून इथं आलेल्या प्रत्येक साधकाला माझी विनंती असेल की श्रीपाद बाबांचं कार्य म्हणून पुण्यतिथीला आल्यानंतर येऊन घरी जाणं एवढाच विषय नाही। इथं आल्यानंतर बाबांचं जे कार्य आहे ते कार्य पुढे वाढवण्यासाठी, नामाचा प्रसाद पुढे वाढवण्यासाठी आपण जोर लावून काम केलं पाहिजे। आज 12 तारीख आहे, 12 जानेवारी। मला असं वाटतं आपण 12 महिन्यात 12 माळकरी तयार केले तरी इथं आलेले जेवढे साधक आहेत हजारो जण आलेले आहेत। प्रत्येकाने 12 जणांपर्यंत जरी हा नामाचा प्रसाद नेला तरी बाबांचं कार्य वर्षभरात खूप मोठं होईल आणि त्यासाठीच आपण काम केलं पाहिजे। बाकीचं कीर्तन प्रवचन त्याच्यातला एक छोटासा भाग आहे। मला असं वाटतं आपण प्रत्येकाने 12 जण तयार केले तर लाखो साधक वाढतील। बाबांचं कार्य मोठंच होतं, ते अजून प्रचंड मोठं करण्यासाठी आपण सर्वजण प्रतिज्ञा करूया। हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम। हे तुकाराम महाराजांचे वचन श्रीपाद बाबाने पूर्ण केले। ते वचन पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी संकल्प करूया, संकल्पित होऊया आणि तन मन धनानं जीव ओतून काम करूया, आणि हीच बाबांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली असेल। बाबांची पुण्यतिथी साजरी केली या अर्थाने ती सार्थकी लागेल, आणि लहान तोंडी मोठा घास